नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण योहानाच्या शुभवर्तमानावर अभ्यास करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना पाहून खूप आनंद होत आहे। आपणा सर्वांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून सुरुवातीलाच प्रार्थनामय शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 10 ह्यावर चिंतन करणार आहोत। योहानाचं शुभवर्तमान अध्याय 10 chapter 10 of John's Gospel is called the chapter of the Good Shepherd. उत्तम मेंढपाळाचा अध्याय म्हणून त्याकडे पाहिलं जातं। मेंढपाळाचा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो तेव्हा बायबलच्या अगदी सुरुवातीला आदामाचा पुत्र आबेल हा मेंढपाळ होता हे आपण वाचतो आणि त्याने परमेश्वराला आपला प्रथम फळ अर्पण केलं आणि परमेश्वर त्यावर आनंदी झाला, खुश झाला। त्यानंतर पुढे आपण बघतो की अब्राम हा देखील मेंढपाळ होता। ऊर या ठिकाणी तो जातो आणि तिथे आपल्या कळपाची जणू काही काळजी घेतो। पुढे आपण बघतो की मोशे ज्याला परमेश्वराने पाचारण केलं तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याची मेंढरं पाळत होता। असं म्हणतात की 40 वर्ष त्याने मेंढरांचं पालन केलं आणि मग परमेश्वराने त्याला इस्रायल लोकांना इजिप्तमधून फारोच्या गुलामगिरीतून पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आणण्यासाठी पाचारण केलं। त्यानंतर आपण पुढे जातो की परमेश्वराला जेव्हा राजा नेमायचा होता, शाऊल नंतर दुसऱ्या राजाची नेमणूक करायची होती, तेव्हा परमेश्वराने नाथान संदेष्टाला दाविदाच्या घरी पाठवलं आणि ज्या वेळेला नाथान संदेष्टा दाविदाच्या घरी गेला त्यावेळेला दावीद घरी नव्हता। तो आपल्या कुटुंबाची मेंढरं चारण्यासाठी कुरणात होता। त्यानंतर पुढे आपण बघतो की परमेश्वराने अमोस संदेष्टाला पाचारण केलं तेव्हा अमोस संदेष्टा अगदी स्पष्टपणे सांगतो की संदेश देणे माझ्या कुटुंबाचा किंवा माझ्या घराण्याचं व्यवसाय नाही किंवा कार्य नाही, मी एक गुराखी आहे आणि परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे। त्यानंतर आपण जुन्या करारामध्ये स्तोत्र पुस्तक जेव्हा बघतो तेव्हा 23व्या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि म्हणून देव माझा मेंढपाळ, परमेश्वर माझा मेंढपाळ हे गाणं अगदी चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांना परिचित आहे। यहेजकेलच्या पुस्तकामध्ये आपल्याला परमेश्वर सांगतो की मी मेंढपाळ आहे। आणि मग नव्या करारामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 मध्ये आपल्याला मेंढपाळाविषयी मार्गदर्शन करत आहे, बोध करत आहे। जेव्हा मेंढपाळाचं वृत्तांत बायबलमध्ये वाचलं जातं तेव्हा मला लहानपणची आपल्या गावाची आठवण येते। संध्याकाळी आम्ही असेच आमच्या ओटीवर बसलेले असताना आम्ही बघायचो की आपली काही लोक ह्यांच्याकडे गायी होत्या, त्यांच्या गायची वासरं होती आणि कोणीतरी सोंडामध्ये त्यांना अंघोळीसाठी आणत असे किंवा कधीकधी शिवारावर त्यांना चारण्यासाठी भाबळ्यावर नेत असत। आणि मग संध्याकाळी हे जेव्हा येत असत तेव्हा एकामागे एक ते चाललेले आहेत आणि मी ओटीवर बसून कधीकधी विचार करायचो हे घरी बरोबर पोचतील का। आणि मी आईला विचारलं असताना आई सांगायची नाही, त्यांना बरोबर माहीत असते, ते बरोबर जातात। मग मी सांगायचो ह्यांना कोण बघायला आहे की नाही।
आणि मग आम्ही बघायचो की मागे कुठेतरी एक छोटासा मुलगा आपल्या माळ्याचा कोणीतरी त्यांच्याबरोबर असतो, तो खूप मागे असतो, हातात काठी घेऊन इकडे फिरतो तिकडे फिरतो. आणि मग कधी कधी लोक त्याला बोलायचे, अरे तुला काम काय दिलं आहे, तुला ते गाई कुठे चालले, वासरं कुठे चालली बघ जरा. पण हे बरोबर त्यांच्या घरी जायची. अशा प्रकारची चित्र आज गावामध्ये दुर्गम झालेली आहेत, आपल्या मुलांना तशी पाहायला मिळत नाहीत. परंतु मला आठवतं की कशी हे मेंढपाळ मेंढरांना अगदी आपल्या प्राण्यांना कसे लाईनशीर पुढे करत असतात आणि ते बरोबर त्यांच्या वाटेने जात असतात. तर अशाच प्रकारच्या इस्रायलच्या संस्कृतीतील आणि इस्रायलच्या जणू काही वंशातील परिचयातील हा जो भाग आहे मेंढपाळाचा, तो घेऊन प्रभू येशू ख्रिस्त आजच्या या योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 मध्ये आपल्याला त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करत आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये आपण वाचत आहोत, अभ्यासत आहोत की प्रभू येशू ख्रिस्तावर एकावर एक प्रहार होत आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताला विरोध होत आहे. आणि आजच्या या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत की त्याला दगड मारण्यासाठी देखील ते मागे पुढे पाहत नाहीत. आणि पुढे येशू यरूशलेमपासून निघून जातो. तर ह्या अध्याय 10 मध्ये आपल्याला 7 गोष्टी पाहायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे अध्याय 10 ओवी 1 ते 5 ह्यामध्ये चांगल्या मेंढपाळाचा दृष्टांत आपल्याला दिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच अध्याय 10 ओवी 6 ते 9 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त दरवाजाला आपली स्वतःची उपमा देत आहे. त्यानंतर अध्याय 10 ओवी 10 ते 18 ह्यामध्ये सुंदररित्या प्रभू येशू ख्रिस्त कसा उत्तम मेंढपाळ आहे त्याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. त्यानंतर अध्याय 10 ओवी 19 ते 21 ह्यामध्ये चौथ्या भागामध्ये यहुदी लोकांची प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची प्रतिक्रिया जी होती त्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. अध्याय 10 पाचव्या भागामध्ये अध्याय 10 ओवी 22 ते 30 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सणाविषयी आपल्याला बोध करत आहे, द फीस्ट ऑफ द डेडिकेशन. आणि मग 6व्या भागामध्ये अध्याय 10 ओवी 31 ते 38 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर दगडमार होण्याची शक्यता आहे. आणि मग शेवटच्या भागामध्ये अध्याय 10 ओवी 39 ते 42 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमपासून बाजूला जातो. प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे या अध्यायामध्ये मेंढपाळाची जी भूमिका आहे त्याविषयी आपल्याला सुंदररित्या बोध केलेला आहे. ह्या मेंढपाळाचं दृष्टांत आपल्याला सर्व शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळते आणि त्याद्वारे एक सत्य आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की परमेश्वर आपला निर्माता आहे आणि परमेश्वर आपला सांभाळ करता आहे. परमेश्वर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो देवपुत्र आहे तो उत्तम मेंढपाळ आहे आणि आपण त्याचा कळप आहोत. मेंढपाळाच्या कळपांची भूमिका ही ख्रिस्त सभेला देखील देण्यात आलेला आहे. द चर्च ऑफ गॉड इज द शीप फोल्ड ऑफ गॉड. म्हणजेच आपण सर्वजण हे प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे, परमेश्वर जो आपला मेंढपाळ आहे त्याचे कळप आहोत. आणि म्हणून आपण आपली जी भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे. पहिल्या भागामध्ये आपल्याला मेंढपाळाविषयी जो दृष्टांत आहे त्या दृष्टांतातून आपल्याला दाखवून दिलेला आहे की आपण कशा प्रकारे मेंढवाड्यात किंवा मेंढरांच्या कळपामध्ये राहायला पाहिजे. कारण जर आपण मेंढरांच्या कळपामध्ये राहिले नाही तर मग कशा प्रकारे लुटारू
किंवा चोर जे आहेत, जे खोटे मेंढपाळ आहेत, ते आपल्यावर हडप करू शकतात, आपल्याला जणू काही खेचू शकतात आणि आपण कळपापासून दूर जाऊ शकतो, आपण हरू शकतो. आपल्याला मेंढपाळाची, मग खऱ्या मेंढपाळाची, उत्तम मेंढपाळाची हाक ऐकू येत नाही आणि मग आपण बाहेर फेकलो जातो आणि मग आपल्याला वाणी ठाऊक नसलेल्या लोकांकडे वळावं लागतं किंवा त्यांच्या सानिध्यात आपण जातो. आपण आपल्या मेंढपाळाची वाणी देखील ऐकू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला मेंढरामध्ये राहण्यासाठी, कळपामध्ये राहण्यासाठी बोध करत आहे. हे पहिल्या दृष्टांतामध्ये, पहिल्या भागामध्ये आपण पाहत असतो. दुसऱ्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सुंदररित्या आपल्याला सांगत आहे, अध्याय 10 ओवी 7 मध्ये, की मी मेंढरांचं द्वार आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वाक्य आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इस्रायल संस्कृती समजून घेणे गरजेचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला समजून येईल की कशा प्रकारे हे मेंढपाळ राहत होते. हे मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेत होते. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळीची जर गोष्ट आपण बघितली तर आपल्याला सांगण्यात येते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची पहिली वार्ता, पहिली बातमी ही मेंढपाळांना देण्यात आली. आणि त्यावेळेला हे मेंढपाळ कुठे होते? ते गावात नव्हते, तर ते गावाच्या वेशीवर. कारण मेंढरांची काळजी तशा प्रकारे घेतली जात असे, जसं सुरुवातीला आपल्याकडे झाडांचं कुंपण असायचं आणि बऱ्याचशा वेळेला ही झाडं वयाची असायची आणि म्हणून आपण बोलायचे वय घातले. वय म्हणजे काय की आपण कुंपण घातलाय. आणि तशाच प्रकारे तशी गावाच्या वेशीवर अशी कुंपणं असायची आणि या कुंपणाला एकच दरवाजा असायचा आणि त्या दरवाज्यातनं सगळी मेंढरं संध्याकाळ झाली की त्या कुंपणामध्ये येत असत आणि ती सगळं कळप तिकडे राहत असे. आणि हा जो दरवाजा होता त्या दरवाजावर हा मेंढपाळ गुराखी म्हणून जणू काही उभा राहत असे, त्यांचं संरक्षण करण्यासाठी तिथे राहत असे. तर हे अशा प्रकारचं एक चित्र आपण डोळ्यासमोर जेव्हा आणतो तेव्हा आपल्याला कळतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी द्वार आहे. म्हणजेच काय की माझ्याद्वारे तुम्ही प्रवेश करत आहात आणि मग तुमचं संरक्षण करण्यासाठी मी तिथे उभा आहे, मी तिथे तुमचं पालन करत आहे, तुमची देखरेख करत आहे. म्हणजेच हिब्रू लोकात लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एकमेव आणि उत्तम असा मध्यस्थ आहे. त्याचंच जणू काही रूपक किंवा त्याचीच जणू काही सिमिलॅरिटी आपल्याला इथे पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त द्वार आहे आणि त्यामधून आपण प्रवेश केला पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला तारणाचा अनुभव येऊ शकतो, त्याद्वारे आपल्याला संरक्षणाचा अनुभव येऊ शकतो, त्याद्वारे आपण निश्चिंत राहू शकतो. कारण एकदा आपण त्या कुंपणामध्ये आल्यानंतर संपूर्ण जबाबदारी जी आहे ती त्या मेंढपाळाची असते आणि मेंढपाळ जागृतपणे, विश्वासूपणे, प्रामाणिकपणे त्याची सेवा करीत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, तिसऱ्या भागामध्ये जणू काही ह्या अध्यायाचा गाभा जो आहे, मतितार्थ जो आहे, तो तिसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. योहान 10:10 ते 18 त्यामध्ये मेंढपाळाची भूमिका जी आहे त्या भूमिकेविषयी आपल्याला सुंदररित्या बोध केलेला आहे. जेव्हा आपण मेंढपाळाची भूमिका समजावून घेतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त अगदी आपल्याला सांगतो की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि माझ्याद्वारे तुम्हाला जीवन आहे आणि ते जीवन हे विपुल प्रमाणामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकते. योहान 10:10 हे जे वाक्य आहे ते आपल्या सर्वांसाठी अगदी महत्त्वाचं वाक्य आहे. कारण त्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त होते. इतकंच नाही तर ते विपुल प्रमाणामध्ये व्हावं हे फार महत्त्वाचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जीवन सगळेच जगतात, सगळेच जीवन जगतात. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती जीवन जगते, परंतु ते जीवन
तशा प्रकारे जगायचं आहे का? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझे निवडलेले आहात. यू आर प्रेशियस टू मी. तुम्ही मौल्यवान आहात आणि म्हणून विपुल प्रमाणामध्ये जीवन जगा. लिव्ह युअर लाईफ टू द फुल. आणि फुलनेस कशात आहे? सगळ्यात आनंद कुठे आहे? तर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 जेव्हा आपण ते वाचणार आहोत, अभ्यासणार आहोत, तेव्हा आपल्याला कळणार आहे की खऱ्या अर्थाने जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वेळ आणि फांदे ह्याचं उदाहरण देत आहे आणि आपल्याला सांगत आहे की जर तुम्ही फांदी कापून टाकली तर त्याचा काय लाभ? ती सुकणार, ती कोमजणार, ती कुजणार आणि ती जाळली जाणार, तिची राख होणार. परंतु तीच फांदी जर त्या बुंद्यामध्ये राहिली तर ती हिरवीगार राहते, ती फुलते, बहरते आणि तिला फळं येतात. आणि म्हणून अशा प्रकारे आपलं जीवन अपेक्षित आहे. पहिल्या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे नीतिमान जीवन आणि अनितिमान जीवन कसं आहे. नीतिमान व्यक्तीचं जीवनाची तुलना करताना आपल्याला सांगितलेलं आहे की नीतिमान मनुष्य हा नदीकाठी लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. नदीकाठी असलेलं झाड कसं असतं? नदीकाठी असलेलं झाड हिरवगार असतं. नदीकाठी असलेलं झाड फुललेलं असतं, बहरलेलं असतं, टवटवीत असतं. तशाच प्रकारे विश्वासू व्यक्तीचं जीवन आहे. विश्वासू व्यक्ती ख्रिस्तामध्ये जीवन जगते. विश्वासू व्यक्ती नीतिमान जीवन जगते. आणि म्हणून नीतिमान जीवन जगणारी, विश्वासू जीवन जगणारी ही ख्रिस्तामध्ये विपुल प्रमाणामध्ये आपलं जीवन अनुभवते. आणि प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराचे कॅल्क्युलेशन जर आपण बघितले, त्याचं जर गणित आपण अभ्यासलं तर परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टी पाहत नाही. परमेश्वर मोठ्या मोठ्या व्यापक गोष्टी पाहत असतो आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 2 प्रभू येशू ख्रिस्त पाण्याचा द्राक्षरस करतो. घरधण्याने द्राक्षरस भरला होता. लग्नामध्ये बरेचसे जण जेवून पिऊन गेले असतील आणि त्यानंतर द्राक्षरस संपला असेल. म्हणजे किती द्राक्षरस हवा होता? छोटासा थोडासा द्राक्षरस हवा होता. पण प्रभू येशू ख्रिस्त किती द्राक्षरस तयार करतो? एक रांजण म्हणजे 1000 लिटर. 1000 लिटर, 2 रांजण, 3 रांजण, 6 रांजण म्हणजे 6000 लिटर द्राक्षरस करतो. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा लोकांना भोजन देतो तेव्हा किती लोकांना भोजन देतो? 100, 200, 500. आपल्याला जर 1000 लोकांना भोजन द्यायचं असेल तर आपण किती प्लॅनिंग करतो, किती आयोजन करतो, किती नियोजन करतो आणि किती टेन्शन आपल्याला असते. आणि प्रभू येशू ख्रिस्त 2 मासे आणि 5 भाकऱ्यांचं 5000 लोकांना जेवण देतो. त्याद्वारे आणि किती 12 टोपल्या उरतात, कोणाला कमी पडत नाही. ह्याद्वारे आपल्याला दिसून येतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन असतं. विपुल प्रमाणामध्ये कसं की फुललेलं, बहरलेलं, अगदी आनंदी, उत्साही अशा प्रकारचं जीवन जर आपल्याला अनुभवायचं असेल तर योहान 10:10 आपल्याला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे आणि तोच आपल्याला तशा प्रकारचं जीवन देऊ शकतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. विश्वासाने आपण जीवन जगलं पाहिजे, नीतिमान जीवन जगलं पाहिजे. आणि तशा प्रकारचं जीवन जगायचं असेल तर योहान 15 आपल्याला सांगितलेलं आहे की आपण परमेश्वराच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये वाढले पाहिजे. प्रिय बंधू भगिनीनो, त्यानंतर मेंढपाळाची भूमिका जी आहे ती भूमिका प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला समजावून दिलेली आहे. आणि ती समजावून देताना मेंढपाळ काय करतो हे आपण समजावून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट, मेंढपाळाला मेंढरांची काळजी असते. ही केअर्स फॉर हिज शीप. द शेपर्ड केअर्स फॉर हिज शीप. आणि म्हणून आपण पाहतो की मेंढपाळ उठल्यानंतर त्याचं पहिलं लक्ष काय असतं की मेंढरांना घेऊन मी आज कुठे जाणार आहे. आणि म्हणून असं म्हणतात, ही गोज इन सर्च ऑफ न्यू पास्चर्स, फ्रेश पास्चर्स. म्हणजे काय की जिथे हिरवगार आहे, जिथे ताजं टवटवीत आहे, जिथे विपुल प्रमाणामध्ये आहे
अशा ठिकाणी मेंढपाळ मेंढरांना घेऊन जात असतो आणि मग तिथे त्यांची तो काळजी घेतो. म्हणजे त्यांना पुरेसं खायला आहे की नाही हे तो पाहत असतो. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मेंढपाळ म्हणून पहिली भूमिका जी आहे ती म्हणजे द शेपर्ड केअर्स फॉर हिज शीप. आणि म्हणून परमेश्वर आपला काळजी घेणार आहे, परमेश्वर आपला तारणार आहे, परमेश्वर आपल्याला काही कमी पडू देणार नाही. ही श्रद्धा, असा विश्वास आपण सतत अंगी बाळगला पाहिजे. जे परमेश्वरामध्ये आहेत त्यांना परमेश्वर सतत आशीर्वादित करीत असतो. कदाचित ते आशीर्वाद ह्या जगाचे नसतील, परंतु आध्यात्मिक आशीर्वाद असतात, स्वर्गीय आशीर्वाद असतात आणि सार्वकालिक जीवनाचे ते आशीर्वाद असतात. आणि म्हणून ते आपण अनुभवू शकतो. आणि त्यासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारे आपण परमेश्वराचा अनुभव घ्यायचा आहे, त्याची तो आपला काळजी घेतो असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मेंढपाळ मेंढरांना ओळखतो. ही ओळख जी आहे, द शेपर्ड नोज द शीप, ही वरवरची ओळख नाही. कधी कधी लोक आम्हाला 10-10 वर्षातनं एकदा फोन करतात आणि त्या फोनवर ते विचारतात, फादर ओळखलं का? आणि मी सांगितलं, लिनस बोल. फादर, काय तुमची मेमरी, काय तुम्हाला नॉलेज, तुम्ही माझा आवाज ओळखता? होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मेंढपाळ मेंढरांचा आवाज, मेंढपाळाचा आवाज ओळखतात आणि मेंढरं मेंढपाळाच्या आवाजाला प्रतिसाद देतात. मेंढपाळाने किती लांबूनही आवाज काढला तरी मेंढरं कुठेही असेल तिथून तो धावत येतो, कारण त्याला माहीत आहे की माझ्या मेंढपाळाने मला बोलवलेलं आहे. इतकंच नाही तर असं म्हणतात, आपण पाहिलं नाही कारण आपल्याकडे 1-2 गुरं असतात, 1-2 गाया असतात, परंतु हे मेंढपाळ जे असतात त्यांच्याकडे 100हून अधिक, 150-200 मेंढरं असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जे उदाहरण देताना, दाखला देताना सांगितलं की एका मेंढपाळाकडे 100 मेंढरं होती. तो मेंढपाळ मेंढरं मोजत नाही दररोज, एक नजरेने तो पाहू शकतो आणि सांगू शकतो आज सगळे मेंढरं आलेत की नाहीत. त्याच्यात काही काळी असतात, काही पांढरी असतात, त्याच्यावरनं देखील तो एक नजर फिरवतो आणि विचारतो आणि सांगतो आज आल्यात, आज आले नाहीत. त्याला बरोबर कळतं. तशा प्रकारे परमेश्वर आपली काळजी घेतो, तो आपल्याला साथ देतो, आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. तो आपल्याला हाक मारतो, आपण त्याला जर उत्तर दिलं तर निश्चितच सुंदररित्या आपण आपलं जीवन जगू शकतो. असं म्हणतात की परमेश्वर हाक मारतो आणि आपल्या एकोची वाट पाहतो. गॉड कॉल्स अँड वेट्स फॉर आ एको. म्हणजेच काय, आपण जेव्हा एखाद्या डोंगराळ प्रदेशात जातो, माथेरानला वगैरे तुम्ही गेले असाल, तेथे एको पॉईंट म्हणून आहे आणि ते एको पॉईंटमधून आपण हाक मारतो. आपण हाक मारली आय लव्ह यू का आपल्याला उत्तर येतं आय लव्ह यू. आपण जर हाक मारली आय हेट यू का आपल्याला उत्तर येतं आय हेट यू. म्हणजेच आपण कोणती हाक मारायची हे आपण ठरवलं पाहिजे. पण लक्षात घ्या की जशी आपण हाक मारतो तसाच प्रतिध्वनी एको आपल्याला येत असतो. आणि म्हणून आपल्या मेंढपाळाने जर आपल्याला हाक मारली तर आपण त्याच दर्जेचा, त्याच प्रकारचा आणि त्याच पद्धतीने आपण प्रतिसाद दिला पाहिजे. बऱ्याचशा वेळा तुमच्या लक्षात येईल की परमेश्वर सतत सदा सर्वदा बोलावत असतो, पाचारण करत असतो, परंतु आपलं पाचारण जे आहे, आपलं प्रतिसाद जो आहे, आपलं उत्तर जे आहे ते कधी 50% असते, कधी 60% असते, कधी 35% असते. त्याहून कमी जर झालं तर आपण नापास झाले समजा. पण आपण फर्स्ट क्लासमध्ये यायचं असेल, आपल्याला जर डिस्टिंक्शन काढायचं असेल, आपण जर मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर तशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि तशा प्रकारे जेव्हा आपण प्रतिसाद देतो तेव्हाच आपल्या जीवनाचं सार्थक होत असते. आणि म्हणून मेंढपाळ मेंढरांना ओळखतो. म्हणजेच मेंढपाळ ह्यांना ठाऊक असते की प्रत्येक मेंढराची गरज काय आहे, त्याची अडचण काय आहे, त्याचा आजार काय आहे, त्याला काय हवं काय नाही, हे सर्व तो त्याच्या सानिध्यात राहून त्याच्याकडे पाहून
त्याला हाक मारून तो समजू शकतो आणि त्याला माहीत असतं. तशाच प्रकारे परमेश्वर देखील आपल्या बाबतीत करत असतो. परमेश्वर देखील आपलं सर्व ठाऊक आहे. परमेश्वर आपल्याला ओळखतो, प्रत्येकाला ओळखतो. तुमच्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहेत अशी परमेश्वराची आपल्याला ओळख आहे आणि म्हणून ह्याची जाणीव आपल्याला असणे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्तोत्रकार 139व्या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगतो, तुम्ही कुठेही जा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही डोंगरावर जा परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही खोल समुद्रात जा परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही उत्तरेकडे जा परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही पश्चिमेकडे जा परमेश्वर तिकडे आहे. परमेश्वर सदा सर्वदा आपल्याबरोबर असतो. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरांच्या बरोबर असतो त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याला ओळखतो आणि परमेश्वर आपल्या बरोबर असतो. हे आपण कदापि विसरून चालणार नाही. प्रिय बंधू भगिनीनो, तिसरी गोष्ट मेंढपाळाविषयी बोलताना मेंढपाळ आपल्याला सांगत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सुंदररित्या सांगतो की मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. योहान 10:15 द शेपर्ड गिव्स हिज लाईफ फॉर द शीप. आणि तेच आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये अनुभवतो. आपल्या तारणासाठी आपल्याला जीवन प्राप्त व्हावं आणि आपलं जीवन सुंदर व्हावं, आपल्याला स्वर्गाची दरवाजे उघडण्यासाठी, आपल्याला स्वर्गीय सुख लाभण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण स्वीकारलं. मेंढपाळाने मेंढरांसाठी प्राण दिला. आणि अशा प्रकारचे मेंढपाळ आहेत की जेव्हा एखादा मेंढरू वाट हरवतो, एखादा मेंढरू आजारी होतो, एखाद्या मेंढरूला त्रास होतो, तेव्हा त्याच्या भल्यासाठी, त्याला चांगलं व्हावं म्हणून मेंढपाळ स्वतः काळजी घेतो, त्याला उचलतो, त्याला घेऊन जातो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त खांद्यावर मेंढरू घेऊन आहे. अशा प्रकारची जी उपमा किंवा अशा प्रकारचं जे चित्र आहे, द पिक्चर ऑफ द गुड शेपर्ड, हे फार चांगलं आहे आणि ते आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे की गॉड केअर्स फॉर अस लाईक दिस. परमेश्वर आपली अशा प्रकारे काळजी घेतो, आपल्या हृदयाशी कवटाळतो आणि आपल्याला धीर देतो, आपल्या बरोबर असतो, आपल्यासाठी तो प्राण देतो. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर एक सुंदर गोष्ट आपल्याला या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10:16 सांगितलेलं आहे की आपण बघायचं आहे की अशा ह्या मेंढपाळाच्या कळपामध्ये आपण आहोत की नाहीत. आणि अशा मेंढपाळाचं कळप म्हणजे ख्रिस्त सभा, द चर्च. जीसस इज द शेपर्ड अँड वी आर द शीप फोल्ड. मग बऱ्याचशा वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न असतील किंवा काहींना प्रश्न निर्माण होतात की मी चर्चमध्ये का राहावं, चर्चचं सदाभासर का व्हावं. तर मेंढपाळाचा प्रेमाचा, दयेचा, करुणेचा अनुभव घेण्यासाठी आपण या शिपफोल्डमध्ये असणे गरजेचं आहे. आणि मग अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की खोट्या संदेशापासून जपून राहा, आपल्याला वाट चुकविल अशा लोकांपासून जपून राहा, आपल्याला चुकीचा संदेश देणाऱ्या लोकांपासून जपून राहा. प्रिय बंधू भगिनीनो, ह्या बाबतीमध्ये आपण खूप दक्ष राहायला पाहिजेत. आपण स्वतः दक्ष राहायला पाहिजेत आणि इतर कोणी असे भटकून जातात का, इतर कोणी वाट चुकतात का, इतर कोणी अडकतात का, ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की कशा प्रकारे सर्व मेंढरांना आपल्याला एका कळपामध्ये, वन शिप फोल्डमध्ये आणता येईल आणि त्यांची काळजी घेता येईल. आणि त्यासाठी परमेश्वराच्या प्रेमाचा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्यागाचा आपल्याला त्यांना अनुभव देता येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्षमेमध्ये त्यांना वाढवण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त तो कसा उत्तम मेंढपाळ आहे अशी भूमिका ह्या इस्रायली लोकांना सांगत होता, या शास्त्री पुरुषांना सांगत होता. आणि मग पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताची ही जी शिकवण या शास्त्री पुरुषांना आवडली नाही.
या शास्त्री पुरुषांना ती पटली नाही आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात जातात, त्याच्यावर दोषारोप करायला सुरुवात करतात आणि त्याला कसं वेड लागलेलं आहे, तो कसा सैतानाच्या साह्याने बोलतो, अशा प्रकारचे दोषारोप चौथ्या भागामध्ये अध्याय 10 ओवी 19 ते 21 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आणि शास्त्री परुषी ह्यांचा जो वाद चालू आहे तो पुन्हा एकदा ह्या डिस्कोज झाल्यानंतर, म्हणजे योहानाची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला पुढे पाहायला मिळते की योहान एक शिकवण देतो आणि त्या शिकवणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र आहे, परमेश्वराच्या बरोबरीचा आहे हे तो दाखवतो. आणि मग हे शास्त्री परुषी प्रभू येशू ख्रिस्तावर टपलेले आहेत, त्याचा घात करण्यासाठी ते थांबलेले आहेत आणि त्यासाठी ते संधी पाहत आहेत आणि पुन्हा एकदा ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात त्याला टीकात्मक भूमिकेतून पाहत आहेत आणि त्याच्यावर दोषारोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ह्या भागानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा पुनरुत्थानाच्या सणाच्या गोष्टीविषयी आपल्याला बोध करत आहे, द फीस्ट ऑफ द टॅबरनॅकल. तर त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्यांना सांगत आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ही लोक जी आहेत ते तुम्हाला भडकवत आहेत, ते तुमच्यामध्ये शंका निर्माण करत आहेत, डाऊट उत्पन्न करत आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तर तुम्ही माझ्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. मी जो परमेश्वराचा निवडलेला आहे, परमेश्वराने पाठवलेला आहे, परमेश्वराच्या बरोबरीचा आहे, त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्यांना बोध करत आहे आणि त्यांना इस्रायल लोकांना सांगत आहे की तुम्ही ह्या कळपामध्ये राहायला पाहिजेत, मेंढपाळाच्या बरोबर राहायला पाहिजेत, ह्याविषयी ते बोध करत आहेत. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुम्हाला माझ्या विरुद्ध करण्यासाठी ही लोक प्रयत्न करत आहेत, कारण ही खोटी संदिष्टे आहेत. हे तुम्हाला परमेश्वरापासून, खऱ्या परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वराची जी शक्ती माझ्यामध्ये आहे ते मान्य करायला तयार नाहीत. मी आणि परमेश्वर बरोबर आहे हे ते करत नाही, मान्य करत नाहीत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या 5व्या भागामध्ये पुन्हा एकदा लोकांना त्याच्या देवपणाची वस्तुस्थिती जी आहे ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर 6व्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकांना त्यांच्या शत्रुत्वाविषयी बोध करत आहेत. आणि मग हे लोक प्रभू येशू ख्रिस्त ह्याने स्वतःला देवासमान केलेलं आहे आणि देवाच्या बरोबरीचं केलेलं आहे आणि उत्तम मेंढपाळाची स्वतःला उपमा दिली आहे, म्हणून ते त्याला दगडमार करण्यासाठी आणि यहुदी लोक त्याचं जे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यांचं जे शत्रुत्व होतं ते शत्रुत्व पुन्हा एकदा त्यांच्या पुढे बरोबर बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याद्वारे हे संभाषण पुन्हा चालू आहे. आणि येशू त्यांना अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगत आहे की तुम्ही माझ्यावर जो दगडमार करण्याचा प्रयत्न करत आहेत ते कशामुळे करत आहात. प्रभू येशू ख्रिस्त अगदी स्पष्टपणे त्यांना प्रश्न विचारत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 ओवी 34-35 मध्ये आपल्याला ह्याविषयी सुंदररित्या सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की मी जे चांगले कृत्य केले त्याबद्दल तुम्ही मला दगडमार करत आहात का. तर ते अगदी स्पष्टपणे सांगतात त्याबद्दल नाही, तर तू स्वतःला देवाच्या समान करत आहे. म्हणजे त्यांचं शत्रुत्व प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर कशासाठी होतं हे आपल्याला पुन्हा एकदा समजून येत आहे की ते प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानण्यासाठी तयार नव्हते. प्रभू येशू ख्रिस्त जो सांगत होता की मी आणि पिता एक आहे, ही जी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताची होती ती त्यांना मान्य नव्हती आणि त्यासाठी ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात जातात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांच्यापासून दूर जातो, यरुशलेमपासून थोडासा बाजूला होतो, अशासाठी की त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्याला इतर जी कामं करायची होती ती कामं त्याला करता येते, इतर ज्या गोष्टी करायच्या होत्या. प्रभू येशू ख्रिस्त यांना घाबरत होता अशातला हा भाग नाही. तो यरुशलेमपासून दूर गेला कारण तो त्याला मरण सहन करायचं नव्हतं असं नाही, त्याला यांच्या यातना सहन करायचे नव्हते, परंतु आपल्याला सांगितलेलं आहे
की तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती. आणि द आवर म्हणजे वेळ येणे, तो घटका, ह्याविषयी योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वारंवार आपल्याला उल्लेख केलेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला हे ठाऊक होतं आणि त्यासाठी तो इतर गोष्टी ज्या करायच्या होत्या त्या करण्यासाठी त्यांच्यापासून दूर जातो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगून दिलेलं आहे की कशा प्रकारे हे शास्त्री पुरुषी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात राहत आहेत. तर हा जो संदर्भ आहे योहानाचा की शास्त्री पुरुष आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो वाद चाललेला आहे आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला पकडायचं आहे, हा प्रत्येक अध्यायामध्ये योहान सुंदररित्या बिल्डअप करत आहे, वाढवत आहे. आता मेंढपाळाची भूमिका दाखवून त्याद्वारे तो वाढवत आहे, पुढे आणखीन तो त्याद्वारे तशा प्रकारे ते पूर्ण करणार आहे. हा उतारा अभ्यासत असताना मेंढपाळाची आपली भूमिका जी आहे ती देखील आपण समजावून घेतली पाहिजे. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकाला मेंढपाळ म्हणून आपली भूमिका बजावायची आहे. एखाद्या कुटुंबाची जर आपण बाब बघितली तर एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख जे असतात म्हणजे आई वडील पालक, ह्यांनी मेंढपाळाची भूमिका बजावली पाहिजे. एखादी आपण शाळा बघतो, त्यामध्ये शिक्षक असतात, ते शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मेंढपाळ असतात. हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आणि नर्सेस असतात ते पेशंटचे मेंढपाळ असतात. आपण जर कोर्टामध्ये बघितलं तर जे वकील आहेत आणि जज आहेत त्यांनी मेंढपाळ म्हणून आपली भूमिका आपल्या क्लायंटची बघितली पाहिजे आणि तशा प्रकारचा न्यायनिवाडा केला पाहिजे. आपल्या गाव परिवारामध्ये सेवक नेते आहेत आणि पॅरिश काउन्सिल सदस्य आहेत. या पॅरिश पास्टल काउन्सिल सभासदांनी गाव परिवारामध्ये देखील तशाच प्रकारे मेंढपाळाची भूमिका बजावली पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्तरामध्ये आपण जिथे आहोत आपली जी भूमिका आहे ती भूमिका मेंढपाळाची आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि जेव्हा मेंढपाळाची भूमिका आपल्याकडे येते तेव्हा काय आपण केलं पाहिजे, जे 3 सूत्री कार्यक्रम प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शुभवर्तमानात देत आहे. आणि तो म्हणजे पहिली गोष्ट, आपण मेंढरांची काळजी घेतली पाहिजे. जे मेंढरं आपल्याला दिलेली आहेत, मग कुटुंबामध्ये पालकांना मुलं दिलेली आहेत, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सना पेशंट आहेत, शाळेमध्ये शिक्षकांना विद्यार्थी आहेत, आपल्या गाव परिवारामध्ये आपल्याला कुटुंब दिलेले आहेत आणि कुटुंबातली लोकं दिलेली आहेत. तर आपल्याला जी मेंढरं ख्रिस्त सभेने दिली आहेत किंवा आपल्या व्यवसायातून आपल्याला प्राप्त झालेली आहेत, या मेंढरांची आपल्याला काळजी कशी घेता येईल, हाऊ कॅन वी केअर फॉर देम. द केअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून आपल्या मेंढरांची काळजी घेणे हे पहिलं कर्तव्य आपलं आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी बाब, आपण आपल्या मेंढरांना ओळखतो का? ही ओळख म्हणजे वरवरची नाही, नावाने ओळख नाही, परंतु त्या मेंढरांची गरज काय आहे, त्या मेंढरांना काय हवं आहे आणि काय नको आहे. जर आपल्याला ही ओळख नसली तर कधी कधी आपण उलटं करतो, त्यांना हवं नाही ते देतो आणि हवं आहे ते देत नाहीत. तर तसं होऊ नये. तर त्यांची गरज काय आहे, त्यांना महत्त्वाचं काय आहे, त्यांच्या केवळ आर्थिक बाबतीमध्ये आपण पाहायचं नाही, ह्या जगातल्या गोष्टी बाबतीत आपण पाहायचं नाही, तर त्यांच्या आध्यात्मिक गरजांकडे देखील आपण तितकंच लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपली भूमिका बजावू शकतो आणि त्यांना ओळखू शकतो. ओळख जेव्हा आपण लक्षात घेतो त्यामध्ये तिसरा एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे केवळ बाह्य ओळख आणि आंतरिक ओळख इतकंच नाही, तर त्यांची क्षमता काय आहे. उदाहरणार्थ पालकांना ठाऊक पाहिजे की आपल्या मुलांची क्षमता काय आहे, शिक्षकांना ठाऊक पाहिजे की माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची क्षमता काय आहे, डॉक्टरांना माहीत पाहिजे की पेशंटचे आजार काय आहेत आणि त्यांना किती प्रकारचं औषध आणि कोणत्या प्रकारचं औषध दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे गाव परिवारामध्ये
जेव्हा आपण पॅरिस पास्टल काउन्सिल सभासद म्हणून किंवा सेवक नेता म्हणून भूमिका बजावतो, तेव्हा किती चांगली लोक आहेत, कोणती लोक आहेत, कोणत्या प्रकारची आपल्याला मदत होऊ शकते, ह्या सगळ्याचं आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स देखील असणं गरजेचं आहे, की जेणेकरून गाव परिवाराच्या उभारणीसाठी, शेजोळामध्ये कार्य करण्यासाठी अशा लोकांना आपल्याला पुढे करता येईल आणि त्यांच्याद्वारे आपल्याला शेजोळाची प्रगती देखील करता येईल. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मेंढपाळ मेंढरांसाठी आपला प्राण देतो. होय, प्राण देणे म्हणजे आपलं जीवन आपण समर्पित करावं अशी अपेक्षा नाही, परंतु वेळेअभावी गरजेनुसार आणि अडचणीनुसार आपण इतरांना प्रवृत्त करून आपण सर्वांनी ह्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ आपल्याला कसा देता येईल त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याद्वारे मेंढपाळांची आपण काळजी घेऊ शकतो, आपल्या कळपाची आपण काळजी घेऊ शकतो. हे सर्व सांगत असताना एक गोष्ट मला इथे आपल्याला ठासून सांगायची आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या उतारामध्ये आपल्याला खोट्या संदेशाविषयी बोध करत आहे, खोट्या संदेशापासून सावध राहण्यासाठी आपल्याला सांगत आहे आणि ते आज देखील आपल्याकडे घडत असताना आपण पाहत आहोत, ज्याला इंग्रजीमध्ये शीप स्टीलिंग म्हणतात, म्हणजे मेंढरांना चोरलं जात आहे. अशाच ख्रिस्त सभेच्या कळपामधून अनेक आपले इतर बांधव जे आहेत ते स्वतःचं प्रतिष्ठान मांडण्यासाठी ख्रिस्ती लोकांना चुकीची शिकवण देऊन ख्रिस्त सभेपासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा वेळेला आपण मेंढपाळ म्हणून आपली भूमिका लक्षात घेतली पाहिजे की एखादं मेंढरू जर वाया जात असेल, एखादं मेंढरू जर भटकलं असेल, एखादं मेंढरू जर अडचणीमध्ये सापडलं असेल तर त्या मेंढरूसाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांना पुन्हा कळपामध्ये आणण्यासाठी आणि कळपामध्ये ठेवण्यासाठी आणि या खोट्या संदेशापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना या खोट्या संदेश त्यांना हकलण्यासाठी आपल्या मेंढपाळांची आपण कानउघडणी करणे किंवा त्यांना सांगणे गरजेचं आहे की जेणेकरून आपली सर्व मेंढरे सुरक्षित राहतील, एका कळपात राहतील आणि सर्वांना विपुल प्रमाणामध्ये जीवन प्राप्त होईल. हा अध्यायाचा अभ्यास करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त अध्याय 10 ओवी 10 ह्यामध्ये जो आपल्याला बोध करत आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी तुम्हाला विपुल प्रमाणात जीवन देण्यासाठी आलो आहे, तशाच प्रकारचं विपुल जीवन आपल्या प्रत्येकाला प्राप्त व्हावं आणि उत्पत्तीच्या पहिल्या भागापासून आबेल जो मेंढपाळ होता त्याप्रमाणे आपण देखील उत्तम मेंढपाळ व्हावे म्हणून विशेष प्रयत्न करूया. धन्यवाद.